उपळे तुम्हाला या ठिकाणी आलेलो आहोत। त्याच्या अगोदरही मी बऱ्याच वेळा इथं आलेलो आहे। आमचे मित्र आदरणीय राहुलजी भट यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे। खऱ्या अर्थानं वृद्धाश्रम किंवा वृद्ध ही अवस्था अत्यंत बालावस्थेसारखी असते, ज्या वयामध्ये खऱ्या अर्थानं गरज असते, माणसाला आधाराची गरज असते। अशा वयामध्ये जर काही नी आपला आधार सोडला असेल, अशाचांना सर्वांना आधार देणारे आमचे मित्र आदरणीय राहुलजी भट यांनी सहारा वृद्धाश्रम इथं उपक्रम सुरू केलेला आहे। जर पाहिलं तर अनेक वयोवृद्ध आजी असतील, आजोबा असतील इथं आलेले आहेत। खऱ्या अर्थानं या वयातच त्यांची काळजी घेणं, त्यांच्या प्रेम करणं, त्यांना खऱ्या अर्थानं आयुष्याचा आनंद देणं, अशा अवस्था असताना सुद्धा काही कौटुंबिक अडचणीमुळे असेल किंवा त्यांच्या नातेवाईकाच्या काही अडचणीमुळं ते सर्वजण इथं आलेले आहेत आणि यांना खऱ्या अर्थानं एक सहारा देण्याचं काम आमचे आदरणीय मित्र राहुलजी भट यांनी केलेलं आहे। सर्व तालुक्यातील, सर्व जिल्ह्यातील सर्वांना मी आवाहन करतो, खऱ्या अर्थानं कुठंतरी देवाच्या पंक्तीला पैसे खर्च करण्यापेक्षा, कुठंतरी अनाठाई पैसे खर्च करण्यापेक्षा या सर्वांना आधार देणं आपलं नैतिक कर्तव्य आहे आणि खऱ्या अर्थानं यांच्यामध्ये आनंदात आनंद मिसळणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे। त्यामुळं ह्यांनी जो उपक्रम सुरू केलेला आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो खऱ्या अर्थानं लाखमोलाचा आहे। त्यामुळं यांचं आयुष्य किती आहे मला माहिती नाही, परंतु जेवढं पण आयुष्य आहे त्यांच्या आयुष्यामध्ये आपण थोडासा आनंद निर्माण करायचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं ती खूप मोठी देशसेवा किंवा खूप मोठं काहीतरी काम केल्यासारखं आहे। आज आम्ही इथं आलेलो आहोत। आम्हाला फक्त ह्यांचं जे दुःख आहे किंवा ह्यांचं जी सगळ्या गोष्टी आहेत ते कमी करू शकत नाहीत आपण,